गोपाल कुमारी हरि गोपाल कुमारी गोपाल कुमारी हरि कुमार कुमारी हरि 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 कुमार हरि कुमार कुमारी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहत वाहतसे. भवाची पुरी वाहवसी वाहवसी. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. विठ्ठला विठ्ठला ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता हृदय आपले चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. अनवरतानंदे वर्षतीये. श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. करुणा करणारा दयाळा, करुणा करणारा दयाळा, करुणा करा दयाळा. पावन झालो करुणा करा
पावन भालो तरा सही ओ नमन करा 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 समचरण समोजन सांद्र नीलांबुदभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला खंजरम खंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा हा अभंग. लहान अभंग घेण्याचंही कारण असंच आहे की परिस्थिती माहित नाही कशी आहे की नाही. जर पाऊस बिऊस आला तर किमान 3 चरणाचा अभंग आपण त्यावर लवकरात लवकर चिंतन करू शकतो आणि मला वाटत नाही पाऊस येईल कीर्तन होईपर्यंत. त्यामुळे तासभर आपण या अभंगावर सेवा करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. तोरणगड या ठिकाणी तोरणागड विठ्ठल नगर या ठिकाणी सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह 5वे वर्ष आहे आणि अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचा हा अखंड हरिनाम सप्ताह आमचे परम आदरणीय परम स्नेही असणारे हरिभक्तीपरायण श्री देवीदास महाराज बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आणि मारुती बुवा कुरेकर बाबा संपूर्ण महाराष्ट्राला गुरुतुल्य असलेले व्यक्तिमत्व यांचा आशीर्वाद आपल्या या सप्ताहाला आहे. वेदांत शास्त्रामध्ये त्रिपुटीला महत्व असतं तसं कीर्तनातली त्रिपुटी म्हणजे हे 3 जण हरिभक्तीपरायण आमचे अशोक महाराज सुरडकर असतील, आदिनाथ महाराज कदम असतील आणि मृदंगाचार्य असणार तरुण तडफदार नेतृत्व मोठ्या मोठ्या महाराज मंडळींना म्हणजे संभाजीनगरला कीर्तनाला आले की त्यांना कोण पाहिजे असतात, आपले ओमप्रकाश महाराज पाहिजे असतात. असे माझंही आवडतं व्यक्तिमत्व, लाडकं व्यक्तिमत्व ओमप्रकाश कांगणे महाराज. या ठिकाणी आपले शेळके महाराज आहेत, सावंत साहेब आहेत. एकंदरीत संपूर्ण विठ्ठल नगर मधील या सर या बोर्डे सर या ठिकाणी आलेले आहेत. एकंदरीत सगळी अगदी असलेली जी सप्ताह कमिटी आहे अतिशय सुंदर. आणि मला वाटतं यापूर्वी एकदा कीर्तनाला आलेलो इथे या मागच्या 5 वर्षामध्ये
एकदा मला हे इकडे आल्यावर लक्षात आलं आमच्या दोघांचे इथं कीर्तन झालेलं आहे का पलीकडे झालं का माहिती मला नाही. हा ते मंदिर असेल आपलं तिथे त्या मंदिरामध्ये कीर्तनाला येऊन गेलो. अतिशय सुंदर प्रेमाने आपण अखंड हरिनाम सप्ताह करता. काकडा हरिपाठ या ठिकाणी सुरू विनेकरी बाबा आहेत आमचे, पेटी वादक महाराज आहेत, चौकदार आहेत, या संपूर्ण विठ्ठल नगर मधील भाविक मंडळी आहे. भाविक मंडळीनं कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर जरा मंडपात आलं तर आणखी जरा शोभा वाढेल. एखादी विणा घ्यायला आल्यानंतर कुणीच नव्हतं. नंतर हळूहळू आता हे थोडस सांगणं गरजेचं, पण हे नाही सांगावं तर कसं, थोडस सुरुवातीला आपण आलो पाहिजे. कारण सुरुवातीचा जो अभंग असतो विना उभा राहिला म्हणजे आपण सगळे आलो पाहिजे. असं एकंदरीत वारकरी संप्रदायाची काही शिस्त आहे, ती शिस्त आपण पाळली पाहिजे. एवढीच एक विनंती या निमित्ताने आहे. आणि एक तासभर फक्त आपलं कीर्तन होणार आहे. किती वाजले आता? 8:30 म्हणजे कितीपर्यंत? 9:30 पर्यंत. 9:30 पर्यंतच आपण अभंगावर चिंतन करू. चिंतनीय अभंग आहे, तुकोबरायांचा अभंग आहे, उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. आणि आपल्याला महत्वाचं काहीतरी त्यांना सांगायचंय म्हणून ते म्हणायला लागलेले. सांगतो तुम्हाशी बजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. तुकोबरायांचा काही निरोप आहे, आपण निरोप म्हणू त्याला. आणि त्यांचा निरोप त्यांनी या अभंगाद्वारे महाराष्ट्रभर सगळ्यांना पाठवला. आणि संतांच्या दारातले कुत्रे आमच्यासारखे असल्या कारणाने ते अभंग घेऊन तुमच्यापर्यंत संताद्वारे कुत्रा झालो. आमचे गुरु महाराज नेहमी म्हणायचे, मूर्खांचा मालक व्हा का संतांचा नोकर व्हा. आता कळणाऱ्याला आहे. आता कसं आहे, माझ्या माग एवढे लोक याचे डोके मोजणं सुरू आहे आणि त्याच्यावर तो मोठा. त्या मोठेपणावर तर एवढंही अवघड आहे महाराज. फेसबुक आणि हे जर सोशल मीडिया आता मी पाहतो, कारण शेवटी नोकरीमध्ये असल्यामुळे बरंच ऑफिस आमचं त्याच्यावर चालतंय, त्याच्यामुळे सोडता येत नाही. पण या हल्ली महाराज म्हणून घेणं सुद्धा एक अपमानकारक वाटतं काय, अशी परिस्थिती निर्माण. काल परवा कुणाला तरी अटक झाली, पुन्हा आज एक आले, परवा एक आले. मी म्हणतो सरळ सरळ संसार करा. कोण म्हणते तुम्हाला इकडे या? आणि इकडे जर यायचं असेल तर काही नियम पाळायला हरकत नाही. इकडे येऊ नका ना, कुणी म्हणत नाही तुम्हाला. आमचे शिक्षक मंडळी आता बोर्डे सर आता आमचे बरेचसे शिक्षक मंडळी भेटते, ते म्हणते सर आम्हाला बी प्याव वाटते ना, आम्ही बी माणसंच येत ना, असं म्हणते ते. मी म्हटलो तुम्हाला माणूस म्हणून प्यायला हरकत नाही, पण शिक्षक म्हणून नाही. शिक्षक व्हायचं असेल तर काही प्रोटोकॉल आहे, तसं महाराज व्हायचं असेल तर काही प्रोटोकॉल आहे. ते प्रोटोकॉल तोडत असल्यामुळं आता मी आमच्या सगळ्या अधिकारी मंडळीत राहतो. मला पाहिल्याबरोबर उपास आले, म्हणते महाराज आल्यावर का या महाराज या. बरं म्हणत नाही ते चांगल्याने म्हणत नाही ते महाराज, उपहास करतात. उपहासासारखं खरं म्हणजे आपण राहिलं नाही पाहिजे. म्हणून तुकोबरायांनी या अभंगामध्ये काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत. काय काय केलं पाहिजे आपण याच्यावरच थोडस चिंतन करावं असा विचार करून हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल श्रीमदाद्य भगवान शंकराचार्य. खरं म्हणजे परमार्थ कशाला म्हणायचं हे पहिले लक्षात घ्या. परमार्थ मनाने करू नका. आता ज्ञानेश्वर महाराज जन्मतच ज्ञानी होते, ज्ञानेश्वर महाराज, पण तरीही त्यांनी म्हणावं व्यासांचा मागोवा घेतो, भाष्य करा ते वाट पुसतो. कोणी म्हणावं हे? ते माऊलीनं म्हणावं. मी मनाने जात नाही, मी मनाने परमार्थ करत नाही. मी व्यासांना विचारलं की व्यास महर्षी, हो आजही आपण या पीठाला व्यासपीठ म्हणतो, मी व्यासपीठावर उभा, याचा अर्थ मी आदवा बोलणार नाही, व्यासांचं पीठ आहे, मी खोटं बोलणार नाही, व्यासांचं पीठ आहे. व्यासांच्या व्यासपीठावर जर मी, नारदाच्या गादीवर जर मी उभा असेल, तर मी जर संसारातल्या गप्पा मारत असेल तर या गादीवर उभा राहायचा काय अधिकार आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगावं व्यासांचा मागोवा घेतो. बरं नुसता व्यासांनाच विचारलं असं नका समजू. भाष्य करा ते वाट पुसतो. भाष्यकार श्रीमदाद्य भगवान शंकराचार्यांना मी वाट विचारली, कोणत्या रस्त्याने जाऊ, काय करू, मी संसारात आलेलो आहे, तुम्ही सांगा. तुम्ही सज्जन आहात, तुम्ही वडीलधारी आहात, वडीलधारी मंडळींनी सांगितलं पाहिजे. एका गावामध्ये एक वारकरी मुक्कामाला होता. सकाळी उठला, मंदिरात उठला, आंघोळ केली, ते धोतर बितर सगळं शबनम मध्ये टाकलं आणि त्याला मनात विचार आला एकटाच कुठं चालावं,
लोक जातील तिकडे आपण जाऊ, आणि म्हणून 5-50 लोक निघाले होते. याला वाटलं एकटा जाण्यापेक्षा जाऊ यांचा घुसला त्यांचा. 5-50-100 लोक होते. आता त्या 100 लोकांपैकी एकाच लक्षात आले की हे आपल्यातलं नाहीये, वेगळं दिसायला लागलं कोणतरी. मग त्यांनी त्याला विचारलं, का कुठं जायचं तुम्हाला? ते म्हणजे पंढरपूरला. इकडं कुठं घुसले? नाही, मला वाटलं एकटा कुठं चालावं मग तुमच्यासोबत. ते म्हणजे तुम्हाला माहितीये का आम्ही कुठं चाललो? नाही. कुठं चालले? ते म्हणजे मसन वाट्यात सावडायला. चला चालायचं असलं. नाही, मला मसन वाटत कशाला जायचं, मला पंढरपूरला जायचं. ते म्हणजे पंढरपूरचा रस्ता तिकडे आहे. कोणीच नाही त्या रस्ता. पंढरपूरच्या वाटेवर कोणीच नाही, तुम्हाला एकट्यालाच चालावं लागणार आहे. आणि हे कोण सांगतंय? संत सांगतात. आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. आपल्याला सोडावं लागणार आहे. तुम्हाला एकट्यालाच चालावं लागणार आहे. कारण काय, तुम्ही एकटेच आलेला आहात, तुम्ही कोणाला सोबत घेऊन नाही आला. आणि जाताना एकट्यालाच जायचं, मग इथं कशाला सोबती घेता? इकडंही एकटेच चाला. बनकर महाराजांचं फार आवडतं मला. मस्त एकांतात वरची कुटी केली तयार, आपलं ग्रंथ आणले आणि एकटे मस्त अभ्यास करीत बसते. काय महत्वाचं काय एकट्याला. मी माझ्या घरी तसंच आहे, एकांतात खोली केलेली आहे, शंकराचार्यांचे वगैरे आवडते ग्रंथ आणलेले आणि एकटाच आपला अभ्यास करीत बसतो. काय केले हो. अखंड एकांती बैसणे, प्रमादा संगे न करणे. नाथ महाराज म्हटले ना, चिरंजीव पदात सांगितलं ना, चिरंजीव पद पावावयासी, हा न उपाय नाही साधकासी. किंचित बोलो निश्चयाशी, कळावयाशी साधका. एवढंच नाही, काय वर्णन करावं नाथ महाराजांनी. नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा सांगात, नको नको स्त्रियांचा परमार्थ, करीती आघात पुरुषाशी. स्त्रियांनी नाराज होऊ नका, याचं उलट करा. नको नको पुरुषांचा सांगात. ही बोली नाही बरं का, ही मी त्याची फक्त उलटी केली आहे का नाही. हे नाथ महाराज नाही म्हणले, पण हे मी म्हणायला लागलो. नको नको पुरुषांचा सांगात, नको नको पुरुषांचा एकांत, नको नको पुरुषांचा परमार्थ, करीती आघात स्त्रियांशी. काय करायची संगत करून? संगत करावीच वाटली तुम्हाला, इथं सांगितले सज्जनांची संगत करा. संगत सज्जन की करले, संगत सज्जन की करले. मला वाटतं जीवन का सार्थक कचू करले, जीवन का सार्थक कचू करले. संगत संगत की करले, असंगत संगत की करले, असंगत संगत की करले. करावीच वाटली संगत, संगत करावीच वाटली तर संगत सज्जन की करले. सज्जनांची संगत करा, दुर्जनांची संगत टाळा, आणि सदा सर्वदा विचारात राहा. विचारात सदा विचार येत तस्मात् जगत जीव परात्मनः. सदा विचारात राहा. सदा सदा या शब्दाला कधी कधी म्हणताच येत नाही. सदा अखंड, अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती. मधुसे तयाची संगती, मधुसे तयाची संगती, मधुसे तयाची संगती, मधुसे तयाची संगती. हा मगमी कमलापती, मगमी कमलापती, मगमी कमलापती, मगमी कमलापती. कंटाळा तुझानाई, कंटाळा जवानाई, कंटाळा तुझानाई, सदा
काय सुंदर अगदी प्रमाण महाराजांनी या ठिकाणी गायले. अखंड दया तुझी प्रीती, ज्याची अखंड प्रीती अंतःकरणामध्ये, त्या चिंतनात आपण राहिलं पाहिजे. साधू संत त्याच्यातच राहिले आणि म्हणून ते निवांतची झाले. आपण निवांत नाही झालो. आता आम्ही म्हणतो ना चला ना कीर्तनाला, नाही एकदा आता आमचे बरेच सर रिटायर झाले. आता त्यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला गेलतो मी, पण बरेच जण म्हणते नाही एकदा रिटायर झाले की देव देवच करायचं काम. त्यातले बरेच तर रिटायर झालेत नाही, तसेच गेले. काय गॅरंटी रिटायर होण्याची गॅरंटी आहे का? म्हणून परमार्थ कधी टाळायचा नाही. संसारात टाळाटाळ जमते. संसारात कधी असलं, आमचे गुरु महाराज हरिभक्तीपर्यंत परमपूज्य प्रातस्मरणीय भगवान बाबा आनंद गडकर फार सुंदर बोलायचे. ते काय म्हणायचे बघा, उदाहरणार्थ लग्नामध्ये असा भारी मंडप नसला तरी, लग्नामध्ये हलका भारी मंडप नसला तरी चालतो, लग्न होणारच ना, चालतं ना, काय अडचण नाही ना. खायचे पदार्थ कमी अधिक असले नसले तरी चालतं. वराड मंडळी कमी अधिक असली तरी चालतं. काय हुंडा बिंडा आता देतच नाहीत मला, पुरीच भेटणार तर काय हुंडा द्या, पण त्याच्यातही मागं पुढं झालं तरी चालतं. वरबाप वरमाय असले नसले तरी चालतं. नवरदेव असला नसला तरी नाही ना, काही असलं नसलं तर चालतं. पण काय पाहिजे तसं तुमच्या माझ्या जीवनात काय नसलं म्हणजे हुकल, आणि काय असलं म्हणजे महत्वाचं, हे कुठं लक्ष द्यायला लागतं. तेने विन जीवा तेने विन जीवा तुकोबराय वर्णन करतात. हा फुला कोणी एक देव करून घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे. आपल्या जीवनामध्ये एक देव भेटला पाहिजे. बाकी पैसा अडका येईन जाईन, घरदार होईन जाईन, लोक भेटते नाही भेटणार, काही फरक पडत नाही. पण देव जर नाही भेटला तर मात्र फरक पडतो. मग तो देव आपल्याला भेटावा, काय केलं पाहिजे त्याच्याकरता? श्रीमदाद्य भगवान शंकराचार्यांनी वर्णन केलेलं. दुर्लभम त्रयमेत देवतानुगहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टींवर थोडं लक्ष द्या. मी कीर्तन थोडंच करतो, पण जरा ऐका. माझी तर तक्रार असते बुवा, लोक ऐकतच नाही. काय का आता तुम्ही म्हणता एवढं कानटाव करून कीर्तन ऐकायला लागलो, महाराज तुम्ही कसं म्हणता, आमच्यावर कोण ऑब्जेक्शन घेता असं तुम्हाला वाटत. पण ऐकण्याची व्याख्या तुम्ही पहिले ऐका, मग ऐका. ऐकण्याची व्याख्या काय माहितीये का? ह्या कानाने चर्मचक्षुने ऐकतो त्याला ऐकणं नाही म्हणत. जसं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो, एक आई आपल्या मुलाला म्हणत होती, अरे टीव्हीचा आवाज कमी करला. त्याने ऐकलं नाही का? कानाने ऐकलं, टीव्हीचा आवाज कमीच नाही केला. दुसऱ्यांदा ओरडून म्हणाले, अरे टीव्हीचा आवाज कमी करणार. आणि तिसऱ्यांदा म्हणे, बाहेर आहेस का काय, टीव्हीचा आवाज कमी करणार. मग ते पोरग ओरडून बोलावलं आईला तिकडून, हा मी काय बाहेर आहे का, ऐकायला येत नाही? अरे तू ऐकायला जर येत असतं तर पहिल्यांदा टीव्हीचा आवाज काय केला असता, कमी केला असता. मग याने ऐकायला येतं पण ऐकलं का नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. तसं आपण कीर्तन ऐकत नाही का, पण ऐकतो का, हे आता लक्षात आलं का? आपण ऐकतो पण ऐकत नाही, याचा अर्थ ऐकणे तसं वागणे. ज्ञानेश्वर महाराज काय गोड वर्णन करतात. हरी तरी अवधान ऐकले तिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाई का. अहो माझ्या समोर तुम्ही श्रोते बसलेला, त्यांच्या समोर त्यांचे गुरु बसलेले होते, आणि त्या गुरूंना त्यांनी सांगावं तरी अवधान ऐकले तिजे. आणि मग बोलून गेल्यावर मग म्हणे, मला तसं म्हणायचं नव्हतं बरं का, मी प्रेमाने म्हणलं की तुम्ही लक्ष द्या. तसं ज्ञानेश्वर महाराज
श्रोत्यांकडे बघून म्हणायला लागले, प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, हे बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. मी जरी म्हणायला लागलो असलो तरी मी भक्ती करायला लागलो, नडीवाळपणे विनंती करतोय तुम्हाला, तुम्ही ऐका, फक्त लक्षपूर्वक ऐका. का हे नाही, साधू संत म्हणतात ऐका, ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना. मी असं बोलत नाही, मी जे बोलायला लागलो तुमच्या स्वहिता करता बोलायला लागलो. आणि तुमचं जर स्वहित तुम्ही जर केलं नाही तर काय उपयोग आहे त्याचा. आणि ज्याने आपलं स्वहित केलं, बाप 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 बाप, तुकाराम महाराज म्हणतात मला त्याची संगत घडो नाही सेवा घडो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तुझ्यामध्ये माझं हे तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारणे. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, आणि म्हणून आपण हिताच्या ठिकाणी जागा असण्याकरता 3 गोष्टी गरजेच्या, ते तुम्ही ऐका. इथपर्यंत आपण आलो. काय दुर्लभम त्रयोमेत देवता ग्रह हेत्वम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. 3 गोष्टी. पहिलं मनुष्यत्वम, मनुष्य जन्म भेटणं हे पहिलं काय आहे, हिताच्या ठिकाणी जागा होण्याचं साधन आहे. पहिलं साधन काय, मनुष्य जन्म भेटणं. आता भेटायचा का भेटला आपल्याला नाही, पण मला नाही वाटत भेटला. आता तुम्ही म्हणता ना आता कसं नाही, आकाराला काय करता, मनुष्य देहाच्या आकारात असलेले पशु काही कमी आहेत का. हे मी नाही बोलत, मी तर मराठी एक शब्द बोलत नसतो. हो काय काय कितीतरी प्रमाणात नाही त्याला. नाथ महाराजांनी वर्णन करावं. नाथ महाराजांची एक ओवी आहे, पाहुनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्द बजाना पुछे विना दुपाई. काय वर्णन करावं त्याने. अरे फक्त शेपूट नसलेलं गाढव म्हणा 2 पायाचा, असं कोण म्हणलं. नाथ महाराज म्हणले मी मनाने बोलत नाही. म्हणजे तो मनुष्य आहे का नाही, तो गाढव आहे. आपण मनुष्य आहोत कारण आपण कीर्तनात आलेलो. कीर्तनात गाढव कशी, कीर्तनात गाढव येणार नाही. कीर्तनात कोण येईल, मनुष्य येईल. म्हणून आपल्याला मनुष्यत्व 1 नंबर आहे. फार फार भाग्यवंत आहेत आपण. मनुष्यत्व, मनुष्य जन्म मिळाला. 1 टप्पा तर पार केला बुवा आपण. पुढे चला आता. तुम्ही मनुष्यत्व आहात, पण याच्यामध्ये मुमुक्षुत्व आहे का. काय मुमुक्षुत्वम, मुमुक्षुत्वम, मुमुक्षुत्व वेदांत शास्त्रामध्ये 4 बाबी एकत्रित केल्यानंतर प्राप्त होतात. 1 विवेक. विवेक या शब्दाचा अर्थ वि धातू आहे त्याच्यामध्ये, आणि वि धातू पासून विचार. विवेक म्हणजे काय, सारासार विचार. धरा उठा उठे, नामधरा कंठी विठोबाचे, याला विचार म्हणायचं. विचार म्हणजे साधा शब्द आहे, स्वतः भाषेत सांगतो. सार काय ना आसार काय, याला काय म्हणायचं, विवेक. एरवी आपले वडील धरे मग त्यांना एवढं कसं डोकं घाण ठेवलं तू, तुला एवढं कसं कळू नये रे, याचा अर्थ कळाव, हा अर्थ आहे त्याचा, कळाव. सार सार को ग्रही रखे थोथा देई उडाय. हो कबीर महाराजांचं हे की आता जुन्या महिला मंडळाला माहिती आहे सुपडं माहिती आहे, सूप. आता नवीन पोरींना नाही कळणार ते सूप कशाला म्हणते. सूप, ते सूप काय करतं, फलकट फलकट बाहेर काढतं, आणि डाळ डाळ म्हणजे सार सार आठवत. काय तसं जसं ते सूप आहे, सूप म्हणजे विवेक आहे. सूप सुपड विवेक आहे, विवेक. हो टर्पल बाहेर काढतं, तसं इथं आसार काय त्याला बाहेर काढा ना, जे आसार आहे. आणि सार काय, येथे सार भगवंत. या संसारामध्ये भगवंत सार आहे. आणि संसार प्रपंच ज्याला म्हणतो, फलकट तो संसार, येथे सार
भगवंत हे ज्याला कळलं त्याला म्हणायचं काय, किंवा त्याला दुसरं दृष्टांत देतात राजहंसाचा. काय आपल्या नाथबाबांच्या हरिपाठातच वर्णन आहे त्याचं, मला वाटतं तिसऱ्या अभंगात आहे का, तिसऱ्या अभंगामध्ये नेले राजहंसे पाणी काय सनेली पाहिजे एका होणे मिळाले. हो अगदी. म्हणजे मूवी सांगितली महाराजांनी की माऊलीनं वर्णन केलंय की दुधात पाणी टाकलं आणि राजहंसाला दिलं तर तो पाणी पाणी जागेवर धुतून दूध प्राशन करतो. तसं आपण आसार संसारात आलेलो आहे, पण आसार संसारात येऊन इथंच सारखं आहे. याचं नाव काय, विवेक. विवेक आहे विवेक. एक पहिलं म्हणून विचार करा. काय विचार करा, आहे मी कोण, करावा विचार. मन ज्ञानेश्वर निवृत्तीला, मन ज्ञानेश्वर निवृत्ती, मन ज्ञानेश्वर निवृत्तीला, मन ज्ञानेश्वर निवृत्तीला, आहे मी कोण, करावा विचार, आहे मी कोण, करावा विचार, आहे मी कोण, करावा विचार, आहे मी कोण, करावा विचार. मन ज्ञानेश्वर निवृत्तीला, मन ज्ञानेश्वर निवृत्तीला, ज्ञानेश्वर निवृत्तीला, मन ज्ञानेश्वर निवृत्तीला, निवृत्तीला. माऊलीनं वर्णन केलेलं आहे मी कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. या निवृत्ती दासांचा मी ज्ञानेश्वर आहे आणि मी म्हणतो मी कोण आहे, याचं नाव विवेक आहे. आपला विषय चालला विवेक. विवेकाच्या पुढे चला. आता वेदांत शास्त्र सांगेल कानावर जावा म्हणून थोडस बोलणं गरजेचं आहे. ते निव्वळ संसारातल्या गप्पा जर कीर्तनात असेल तर असे कीर्तन तर म्हटलं जात विचारपूर्वक विवेकपूर्वक महाराज लोक निवडले पाहिजे सप्ताहामध्ये. असं तो आपला विषय नाही, तिकडे न बोललेलं बरं. आपण अभंगावरच राहतो. म्हणून विवेक आहे. पुढचा आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय, वैताग नाही बरं का, नाही तर त्या वैतागावर तर तो बराय बोलले. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगले ते फळ संचिताचे. वैताग नाही. वैराग्य म्हणजे इहलोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत आणि अनुकूल असलेला जो भोग आहे त्याच्या त्यागाची मनातून इच्छा झाली पाहिजे. घेतला असा मोबाईल आणि तिला फेकून देणार, हा नाही लागत मला मोबाईल. वैराग्य नाही, ते वैताग आहे. त्याचा फरक आहे. वैताग आणि वैराग्यात फरक आहे. तुम्ही काही लोक काय करतात, बायकोशी भांडणं झाले, आई बापाशी भांडणं, घर सोडत येत जातात काशीला, तिकडे आपले भगवे बिगवे वस्त्र धारण करतात, घर सोड. अरे घरदार सोडणं वैराग्य मनातून सुटलं पाहिजे. हे कुठे नाही, हे मी बोलत नाही बरं का. मी तुम्हाला म्हणतो मी कोणतंही सप्रमाणच बोलणार, मी मनाने बोलणारच नाही. लय अवघड परिस्थिती सध्या. मुक्ताबाई म्हटलेले, मुक्ताबाई वरी भगवा झाला नामी, आंतरी वश्य केला कामी, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. मुक्ताबाई अरे काय काय वरून तू साधू झालास, आता पटका घातला, धोतर घातले, लोक महाराज म्हणतात, लोक पाय पडते, हे फुगतो मी केवढा मोठा महाराज. आणि अंतःकरणात बदल झाला का सांग. आणि अंतःकरणात बदल व्हावा म्हणून सप्ताह, म्हणून कीर्तन, म्हणून आयोजन, म्हणून श्रवण, म्हणून हे सगळं वैभव हे लोकांना दाखवायला नाही, आत बदल झाला पाहिजे याच्याकरता हे चाललेलं सगळं. लक्षात घ्या. वैराग्य झालं पाहिजे, मनातून सोडायचं. समदेव तुकाराम महाराजांचाच अभंग आहे, संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. मी नेहमी सांगत असतो की एक नाटक असतं ना, शेक्सपियर. आता खरं म्हणजे मी इंग्लिश लिटरेचरचा विद्यार्थी आहे, त्यामुळं शेक्सपियरचं एक वाक्य होतं, होल युनिव्हर्स इज अ स्टेज अँड एव्हरीबडी इज प्लेइंग रोल. आता मला सांगा ना, रोल. आता मी कोण आहे, पटकायन धोतर आहे आणि उभं राहिलो कीर्तन करायला, कोण आहे आता महाराज आहे. आता म्हणा नाही, हे रोल आहे माझा, 1 घंट्याचा रोल आहे. हे कीर्तन संपलं, पटका बिटका काढला की मी कार चालवायला बसणार आहे. माझी गाडी घेऊन आलो मी इथपर्यंत. गाडी चालवायला बसल्यावर कोण झालो, आता तर महाराज होतो ना. गाडी चालवायला बसल्यावर कोण झालो. उद्या जर एखादी शाळा तपासायला गेलो तर ते महाराज आले म्हणते का ड्रायव्हर आला म्हणते, ते म्हणते नाही साहेब आले. तिथं कोण झालो, साहेब झालो. मुलांना शिकवायला वर्गात गेलो ते काय म्हणते,
सर आले. त्यांना काय करायचं साहेब? ते काय म्हणते, सर आले. घरी गेल्यावर झाकली मुठ 1.25 लाखाची, आणि ती सोबतच आहे आता, म्हणून बोलायची सोय नाही पुन्हा. काय की नाही? पण घरी गेल्यानंतर ती आता तिचं तरी काय चूक आहे? ती शिक्षिका आहे, ती म्हणजे तुमचं लक्ष येत नाही. घरात सामान संपलं, किराणा अमुक ढमुक बर चल किराणा आणायला जाऊ. तिथं कोण झालो? नवरा. तिला घेऊन किराणा आणायला जात नाही, तर वडील म्हणते अरे मेडिकल मधून गोळ्या घेऊन ये. 2 दिवस झालं तू सांगलो गोळ्या संपल्या माझ्या. बरोबर आणतो दादा तुमच्या गोळ्या घेऊन. तिथं कोण झालो? मुलगा झालो. ती मुलगी म्हणते मग एक काम करा, चॉकलेट घेऊन या बरं मला. तिथं कोण झालो? एक दिवस मीच विचार केलाय की आपण हाय कोण? आपण महाराज आहे, ड्रायव्हर आहे, साहेब आहे. आणि साधू संतांनी सांगितलं या सगळ्या उपाधी आहे आणि या उपाधीतला तू एकही नाही, याला पकडू बी नको. माऊलींची उभी सांगतो, लक्षात घ्या आणि लक्षात ठेवा. हरी या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. मी कोण आहे याचं वर्णन, मी तो वासुदेव तत्वता, फळो येईल विचारिता. आपण विचार करत नाही, त्या विचाराचं नाव विवेक आहे. तो विवेक का घडत नाही? कारण त्याच्या पाठीमागं वैराग्य नाही. म्हणून वैराग्य का होत नाही त्याचं कारण आहे शमदमादी षटक नाही. मनाचा निग्रह नाही, इंद्रियांचा निग्रह नाही, चित्ताची एकाग्रता नाही, गुरु वेदांवर विश्वास नाही. हे सगळं शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा समाधी षटक सांगितलेलं आहे. आणि एवढ्यांची जुळवाजुळव केल्यानंतर येतं त्याचं नाव आहे मुमुक्षुत्व. विठाल विठाल म्हणून 3 गोष्टी एकदा जुळवाजुळव केल्यानंतर मग खरा परमार्थ सुरू होतो. आणि मग साधू संत सांगतात, आता ऐका मला तुम्हाला काही सांगायचंय अभंगाच्या पैसे. वर्णन करताय. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. खूप बराय वर्णन करतात. मी तुम्हाला सांगतो काही नाही, विठ्ठलाला भजा. काय भजा? हे भजा म्हणजे भजन का? भजा म्हणजे दुसरीकडे नका जाऊ देऊ लक्ष आपलं, है की नाही? भजा भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते संहिते मरणे, नाही नाही रक्षते डुकरे करणे.
श्रीमदाद्य भगवान शंकराचार्य काशी क्षेत्रामध्ये सकाळी 4 वाजता गंगा स्नानाला निघाले होते. आणि जात असताना त्यांना एका वाड्यातून आवाज आला असा, डुकराई करणे, डुकराई करणे, डुकराई करणे. हे व्याकरणाचा पाठ आहे. हे वेदांत शास्त्रामध्ये व्याकरणाला महत्व आहे. भगवद्गीता कंठस्थ जर करायची असेल तर व्याकरणाला महत्व आहे, कारण एका शब्दाचा उच्चार चुकला की अर्थही चुकतो. अर्थ चुकला की अनर्थ घडतो. म्हणून व्याकरणाला महत्व आहे. पण आता व्याकरण कुणी पाठ करावं? त्यांनी असं दार लोटलं शंकराचार्यांनी आणि पाहिले कोण पाठ करतोय बाबा व्याकरण. 80 वर्षाचा म्हातारा व्याकरण पाठ करायला. आता व्याकरण कोणी पाठ करावं? आणि पोरा स्वरांचे काम माहितीये. 10, 12, 15 वर्षाच्या मुलांनी व्याकरण पाठ करावं. व्याकरणाच्या अनुषंगाने गीता भागवत करीती श्रवण हे करावं त्यांनी. हे त्यांच्यासाठी काम आहे. त्या म्हाताऱ्याकडे पाहिलं की अरे याच्या काय आपण बोलतो आपल्या भाषेत मासनात गावऱ्या गेल्या आपल्याकडे बोलतो ना आपण. आणि यांनी व्याकरण पाठ करावे. त्याच्या पुढे जाऊन उभा राहिले शंकराचार्य. त्याचं लक्ष गेलं. लक्ष गेल्याबरोबर त्या म्हाताऱ्याकडे पाहून त्यांनी हा उपदेश केला, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते संहिते मरणे नैने रक्षते डुकरे करणे. त्याला वर्णन करायला लागलं. त्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठदेशे रमतीय संसारे कुरुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. अरे आता पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण. भगवत गीता किंचित गीता गंगा जल कव कणिका पिता. अरे आता भगवद्गीतेचा अभ्यास कर, भागवताचं थोडस श्रवण कर आणि देवाला भज 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 गोविंदम. भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. काय वर्णन करावं मला. हो, आपल्या कबीर महाराजांचं खरंच तर नाही गठरी. अरे एक पैसा खर्च होत नाही, तू फक्त काय कर, भजन कर. हो, मला वाटतं अनुप जलोटाचं एक सुंदर भजन आहे की तू कधी देवाचं नाव घेतलं. फार सुंदर भजन आहे. पण मला आठवण आलं की लहानपण गेलं, तरुण पण गेलं, म्हातार पण आलं, पण तू काही तोंडाने भजन करत नाहीस बाबा. असं ते हिंदी मधलं भजन, हिंदी मधले पद आहेत ते. मला सांगायचं तात्पर्य की आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. मग काय करा, स्वहिताचा घोर वहा. घोर म्हणजे चिंता, स्वहिताचा घोर वहा. ध्यानी राहा. काय तुम्ही तर विचार करणार की नाही करणार. लोक असं जगते जणू काही अमर आहे, असं मरते की जरी म्हणजे कुत्र्या मुंग्यांसारखं. कसं मरण सुद्धा कसं यावं आणि मुक्ती कधी मिळते. भगवद्गीतेतलं अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेव. हो, वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यावर नाथ महाराजांनी सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे. अंतकाल जीमती हीच प्राणियाशी जानगती, या लागी अहोराती श्रीकृष्ण स्मरावा. खरी वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. मरताना जर देवाचं नाव तोंडाला आलं तर त्याला 100% मुक्ती. तुका पार तुका म्हणे सुखा पार नाही. वा, सुंदर अगदी. बघा, म्हणजे ज्याच्या अंतकाळात मुखात भगवंताचं नाव आलं त्याला त्याच्या सुखाला काही पारावर आहे का. म्हणजे तो सुखरूपच होणार की नाही, फक्त मरताना नाव यावं. मी एकदा हे बोललो आणि काही शिक्षक मंडळी कीर्तनाला होती, काही विद्यार्थी कीर्तनाला होते. त्याच्यामुळे ते दुसऱ्या दिवशी मला त्यांनी गाठलं ऑफिसला आणि म्हणे सर रात्री कीर्तनाला होतो आणि तुम्ही असं म्हणाला. काय म्हणाला, मरताना जर देवाचं नाव तोंडाला आलं तर त्याला मुक्ती मिळते. हे सिद्धांताचे हा काही मी मनाने बोललेलो नाही, साधू संतांनी सांगितलेलं आहे. मग मी म्हटलं बरोबर आहे. त्यांनी डोकं लावलं. तेव्हा म्हटला मग समजा सर
मरताना देवात नाव घेतलं तर म्हणलं मुक्ती मिळेल ना. हा मग कशाला पारमार्थ करा, आयुष्यभर कीर्तनन प्रवचनन सत्य आणि हे आणि ते मरताना नाव घेऊन डायरेक्ट आपण शॉर्टकट काढला तिने. म्हणजे याचा सत्कार केला पाहिजे आपण. आता काय शॉर्टकट काढाय. मी त्याला सांगितलं बाबा काय शिक्षण झालं तुझं. तो म्हणला सर मी MA इंग्लिश आहे. बरं बरं MA इंग्लिश आहे फार चांगलं. MA इंग्लिश म्हणजे मोठा माणूस आहे म्हणलं तू. MA पास होण्याकरता तुला किती तासाची परीक्षा द्यावी लागली. ते म्हणे सर 8 पेपर होते आणि 3-3 तासाची परीक्षा होती. म्हणलं मग 3 तासाची परीक्षा दिली की MA ची डिग्री मिळेल की नाही. ते म्हणे हो. मग कशाला वर्षभर पिरियड करा, पुस्तकं आणा लायब्ररीतून आणि अभ्यास करा, नोट्स काढा आणि नीट पेन आणि काय पॅड उचलायचा आणि परीक्षेला जायचं. तो म्हणला सर ते एवढे वर्षभराच्या नोट्स काढून अभ्यास करून मिळ लागा ना म्हणे. म्हणलं मग एका साध्या 1 वर्षाच्या डिग्री करता तुझी जर एवढी फजिती झाली तर गड्या 84 लक्षाची परीक्षा आहे. किती आणि एका योनीमध्ये कोटी वेळा फेरा. हो मग साधू संत का वेडे आहेत का सांगायला ही फजिती करून घेऊ नका. साधू संत सांगायलेत ना किती वेळाला जन्माला येणार तुम्ही. आता किती फजिती करून घेणार. आता फजिती करून घेऊ नका. आता उलट फजिती सोडण्याची वेळ आलेली आहे. मनुष्य जन्म म्हणजे देव आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाचा द्वार म्हणजे मनुष्य जन्म आहे. लक्षात देव प्राप्तीचं द्वार मनुष्य जन्म आहे. आणि याला जर का पूर्वीचे चित्रपटाचे गाणे सुद्धा उद्बोधक होते. लढतपण खेल में खोया जवानी नींद बर सोया ना हाती है ना घोडा. हे जुन्या काळातलं गाणं आहे बरं का चित्रपटाचं. पण ते गाणं सुद्धा सांगत होतं की अरे बाबा लक्ष दे परमार्थ कर देवाला प्राप्त करून घे. म्हणून तुकोबरायने वर्णन केलेले सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला. मी तुम्हाला सांगतो खरं म्हणजे विचारल्याशिवाय सांगू नये पण न विचारता सांगायलोय. बरोबर ना. तुम्हाला काय विचारलं होतं का तुकोबराय आम्ही. ते म्हणले नाही विचारलं नाही. मग तुम्ही कहून सांगायला लागले. त्याच्यात 2-3 गोष्टी आहेत बघा. बारकावे फार सुंदर बारकावे. कोणाचं सोयरिकीचा असेल तर विचारलं तर बोलावं नाही तर मनाने बोलूच नाही. सोयरिकीच्या कामात ते जमिनी बिमिनीचा व्यवहार असला ना विचारलं तर सांगावं नाही तर सांगू नये. काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. समजा कोणाचं लग्न असेल काही लोक येतात हाय काही तर सरकार मान्य काय सरकार मान्य जरी विचारलं तरी त्यांना सांगू नये. काही गोष्टी विचारलं तरी सांगू नये. काही गोष्टी विचारल्या तर सांगाव्या. पण काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात. त्याच्यासाठी छोटासा दृष्टांत देत होतो. एक अंध मुलगा रस्त्याने चालता चालता समोर मोठं खड्डं होतं. नालीचं काम चालू होतं. त्या खड्ड्यामध्ये पाय गेला आणि तो पडला. लागलं थोडस वटातून रक्त वगैरे निघलं. 2-3 पोरं धावले त्याला वर काढलं आणि सांगितलं का रे इथं कोणीच नव्हतं का रे उभा या आंधळ्या माणसाला सांगायला आंधळ्या मुलाला सांगायला. एक जण होता टपरीवर उभा बाजूला. ते म्हणलं हो कोणी नव्हतं म्हणू नका मी होतो. मग तू पाहिलं नाही की याला. म्हणे पाहिलं. पण तू याला काम नाही सांगितलं. नाही आपलं तत्व आहे म्हणे विचारलं तरच बोलावं नाही तर कशाला बोलावं नका. मग ते बाकीच्या 2-3 लोकांनी सांगितले की अरे तुला विचारायला तू इथं उभा हे याला दिसायला पाहिजे की नाही. ते म्हणे हो काय हो म्हणे मग तू उभा हे दिसला असता याला खड्डत काऊन नसतं दिसलं. अरे तो आंधळा आहे म्हणून त्याला न विचारता सांगावं. दृष्टांत संपला. मला सांगायचं असं आहे की तुकाराम महाराजांच्या दृष्टीने जर विचार केला तर तुम्ही मी आंधळे येतो काय. तुम्ही मला कमाल झाली. आता आम्हाला आंधळे म्हणता डोळे असून. हो तुम्हाला चर्मचक्षु आहेत पण ज्ञानचक्षु नाही म्हणून त्याला आंधळे म्हटलेले आहे. म्हणून आंधळ्यांना काय करावं लागतं सांगावं लागतं. म्हणून आपल्याला सांगितलं सांगतो तुम्हाशी मी तुम्हाला सांगत आहे सांगतो तुम्हाशी. बरं तुम्ही सांगताय आम्हाला आंधळ ठरवलं अज्ञानी ठरवलं तुकाराम महाराज तुम्ही श्रेष्ठ आहात मान्य आहे आम्हाला. आम्ही आंधळे आहेत. सांगा मग आम्हाला काय सांगता तुम्ही. सांगतो तुम्हाशी. मग काय सांगितलं बजारे विठ्ठला. एवढंच सांगणे. काय सांगणे त्या विठ्ठलाला तुम्ही भजा त्याचं भजन करा. रात्रंदिवस त्या विठ्ठलाचं भजन करा. एक जण होता शहाणा तिथं. असे लय शहाणे लोक असतात कुठे. ते म्हणलं तुकोबा नाहीच आम्ही भजन केलं तर. ते म्हणजे तुम्ही नाही जर भजन केलं ना तर पुढे फार मोठा धोका आहे. धोका हे आपण लावतो ना क्वेश्चन किंवा सावधान. हा अभंग म्हणजे सावधानतेची पाठीची दुसरं काय आहे. सावधानतेची पाठी.
तुमच्या समोर सावधानतेची पाठी आहे. काय सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, आणि नाही भजलं तर नाही तरी गेला. नाही तरी गेला जन्म वाया. एखादी गोष्ट वायाला जाते याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे, ती वस्तू ज्या उपयोगासाठी आणायला पाहिजे त्या उपयोगासाठी ती वस्तू जर आली नाही, त्याचं नाव काय? वाया. वायाला जाणं. आणि तुम्ही समजा छान शिरा केला घरी खायला आणि 2-4 दिवस तसाच ठुला, तो काय झाला? वाया गेला. चांगल्या तुपातलं, त्याच्यामध्ये चांगले ड्राय फ्रुट्स टाकलेले, पण तुम्ही वेळेत खायला पाहिजे होते ना, नाही खाल्ले, वायाला गेले. छोटासा दृष्टांत देऊन पुढे जाऊ आपण. एकाने काय केलं, त्याला कुठतरी औरंगपुरात काम होतं, म्हणून ते शेजाऱ्याकडे गेला त्याचा मित्र. त्याला म्हणलं, करे तुला काही काम आहे का? म्हणे नाही. तुझ्या मोटरसायकलची चाबी घे बरं, मी मोटरसायकल घेऊन जातो. ते म्हणे करे, हे मला काम आहे म्हणे औरंगपुरात. ते म्हणे, हे बाय 4 वाजेपर्यंत तुझं काय काम करायचं ते कर, कारण 4 वाजता मला माझं काम करायचं. ते म्हणलं काळजीच करू नको. 10 वाजले होते सकाळचे, म्हणजे 10 ते 4 मोटरसायकल कोणाकडे राहणार होती? त्या पट्ट्याकडे राहणार होती. तिने आणली. आता याची मोटरसायकल आहे, याच्या मित्राची आहे, मित्राची आहे. याला भूषण पाहिजे का आता त्या मोटरसायकलीचं? याची नाहीत ना मोटरसायकल. तिने आपली मस्त आणली, ते बकेटभर पाणी घेताना लागला पुसायला. बायको म्हणते, अहो ते शेजारची जी गाडी आणली मित्राची, पटकन. नाही नाही, काय घाई आहे, त्याला 4ला लागते गाडी. गाडी बिडी पुसली, मस्त चकाचक करून ठेवली. मग म्हणलं आता भूक लागली, वाढ बरं. बायको स्वयंपाक केला तर बसला जेवायला. जेवता जेवता बायको म्हणली, अहो जाण लवकर, काम करून या ना, एवढं काय घाई रे, 4 वाजता लागते त्याला. ते जेवण खावण झालं, नंतर मस्त जेवण झालं, उन्हाळ्यातले दिवस असल्यामुळे त्याला सुस्ती आली. ते म्हणलं काय, अर्धा तासच झोपतो, उठलं की काम करतो. झोपलं घरी. अर्धा म्हणता 1 तास झाला, तर 2-2:30 वाजत आले. उठल्यानंतर बायको म्हणते, हो जा ना पटकन, तेवढं काम करून या ना लवकर, औरंगपुरात जाऊन. ते म्हणतो, जातो ना आता. उठून कपडे घालत नाही तर पाहुणे आले. राम राम. पाहुण्याला सोडून कधी जाता? बसला, चहा टाक. चहा बिया झाला, पाहुण्याने गप्पा टप्पा मारल्या. 3:30 पावणे 4ला मग पाहुणे गेले. हे म्हणला आता निघतो बरं का, म्हणून पटकन हे करतो. तिने कपडे घातले आणि त्या दारात येत नाही तर तो बाजूचा आपला मित्र त्याचा आला, म्हणजे मोटरसायकलची चावी. हे म्हणलं, अरे काम राहिलं म्हणजे मला काही सांगू नको, मी तुला काय बोललो होतो, तुला मी 4 वाजेपर्यंत गाडी देतो. दृष्टांत संपला. उगाच तुम्ही चुकचूक करू नका. त्या मोटरसायकल ज्याने आणली त्याची तुमची माझी गती एकच आहे. त्यांनी त्या शेजारच्या ज्या मोटरसायकल घेऊन आला, आपण त्या देवराव पाटला कुणी ही गाडी घेऊन आलेलो. काय आता ही गाडी तुमची माझी आहे का देवराव पाटलाची आहे? ते देवराव पाटलाची वाटणं ना आपल्याला. लागून याला धुवून धावून लगे मस्त व्यवस्थित परफ्यूम बिरफ्यूम, लग्नाला जाय, इकडं जाय, तिकडं जाय. बरं ते अधून मधून जशी बायको बोलत होती तसे साधू संत येऊन सांगायला लागले ना, उठ जागा होय, उत्तिष्ठ
1000 टाळ्या वाजवू आपण यांच्यासाठी. हा प्रतिभा आहे. अंतःकरणामध्ये शुद्ध भाव निर्मिती आपल्या गायनाने होते महाराज. फार मोठा प्रसाद आहे आपल्याला परमेश्वराचा. जागा रे भाईंनो जागा, जागा उठा जागे व्हा. कधी जागा होणार आपण? घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. रात्री भेटलो सकाळी उठल का नाही याची गॅरंटी नाही, म्हणून साधू साधू सांगतात सकाळी उठलं की नमस्कार करत जा. हो, सकाळी उठलं अंतुरणातच उठून श्लोक म्हणाले, देवा काय उपकार आहे तुझे. अरे मी झोपेतून उठलो ना. आमचे एक म्हणजे मावशीचे मिस्टर झोपेतच वारले. सकाळी उठना म्हणून हलवलं पाहिलं तर जागेवरच गेलेले होते श्रीरामपूरला. काय भरोसा आहे मला सांगा. भंगूर नाही भरवसा, भंगूर नाही भरवसा. सर्व थोडा माया, थोडा माया. काही नसेल मन गात देव खूप प्रमाणात असे देतात. म्हणून तुकोबरा इथं बोलताना सांगितलं, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल. नाही तरी या शब्दाला लक्ष द्या. नाही तरी म्हणजे काय नाही केलं म्हणजे जन्म वाया जाईल. जर तुम्ही देवाला भजला नाही तर जन्म वायाला जाईल. म्हणून काय करा, देवाला भजा म्हणजे जन्म वायाला जाणार नाही. जन्म वायाला फुकट जाऊ नये आपला जन्म. असं जर तुम्हाला वाटत असेल, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जे साधू संत आहेत त्यांची कीर्ती मागे उरत असते. आपली सुद्धा कीर्ती मागे उरावी असं वाटत असेल तर याची देही याची डोळा. एकच करा, काय करा, देवाला भजायचं म्हणजे कसं भजायचं. नुसतं भजा रे विठ्ठला एवढंच बोलले तो कोपर आहे. त्याच्या पुढचं विश्लेषण थोडक्यात सांगून पुढच्या अभंगाकडे जो 10 मिनिटं आणखी आपल्या हातामध्ये आहेत तो कोपर सांगतात. भजा रे विठ्ठला. आता तुम्हाला बसता येणार नाही हेही मान्य आहे. मग वेदांत शास्त्र असं सांगतं काय करा, भगवद्गीतेचं प्रमाण. तद्विद्ये प्रणिपातेन हरी प्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शी. श्री गुरूंना शरण जा. कोणाला शरण जा? मनाने परमार्थ. आता मी PhD आहे, MA MEd PhD BMC चे पत्रकारिता नाही लय डिग्र्या घेतल्या मी. पण एवढं घेऊन मला कळालंय की आमचे गुरु महाराज म्हणजे 2 प्रकारचे विद्या आहेत. एक पोटभरी विद्या आणि एक मरणमारी विद्या. मग एवढ्या डिग्र्या घेतल्या आणि मी MPSC ची परीक्षा पास झालो आणि इकडे अधिकारी झालो. म्हणजे काय झालं तर काय नाही, एवढं खटाटप करून फक्त पोटभरी विद्या मिळाली आणि पोटा पाण्याची सोय झाली एवढंच झालं. पण ते म्हणे मरणमारी राहिली ना अजून. आणि तीच महत्वाची. वेदांत उपनिषदामध्ये 2 प्रकारच्या विद्या सांगितल्या. कोणत्या? श्रेय आणि प्रेय. ही प्रेय विद्या मी घेतली. पण मरणमारी विद्या श्रेय. नचिकेताला विचारलं होतं, नचिकेताने माणूस मरतो म्हणजे कुठे जातो, त्याचं उत्तर यमदेवाने दिलं. ती श्रेय विद्या आहे. ती कधी प्राप्त करणार? ती मिळणार नाही. म्हणून गुरूंना शरण जा. काय? सद्गुरुशी शरण जाय, सद्गुरुशी शरण जाय, सद्गुरुशी शरण जाय, सद्गुरुशी शरण जाय. त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, 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 त्यासी ब्रह्म. सद्गुरुशी शरण जाय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, त्यासी ब्रह्म प्राप्ती
सद्गुरु श्री शरण जाय त्याची ब्रह्म प्राप्ती होय. ब्रह्मज्ञान त्यालाच होईल जो सद्गुरूंना शरण जाईल. सद्गुरूंना शरण जा. कोणत्या सद्गुरूंना शरण जा? आता जे 4-2 लोक पकडले अशा सद्गुरूंना का? अजिबात नाही. हा तो तृतीय असावा. हा. ब्रह्मनिष्ठ असावा. आता लोक गुरु करायला लागले कसे माहितीये का? तो मोठ्या आश्रमवाला असावा, मोठी गाडी पाडी असावी, 2-4 लोक 2-4 हजार लोक शिष्य असावे, त्यांचा मी शिष्य व्हावा. अहो असं नाही वारकरी संप्रदायामध्ये. वारकरी संप्रदाय सांगतो जो ब्रह्मनिष्ठ आहे, श्रोत्रिय आहे, कृपाळू आहे, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, जो सामान्य राहतो, सामान्य. वेदांताच्या भाषेत ऐका, विशेष कल्पित असतं, सामान्य वास्तव असतं. ते वेदांत आहे. आम्हाला विशेष आवडतं, पटका भरी पाहिजे. आणि वर्णन गुरूंचे कसे? आमच्या गुरु महाराजांना बासुंदीशिवाय आवडतच नाही. हे गुरूंचं वर्णन यांचं. आणि माऊलींना विचारावं गुरूंचं वर्णन कसं करावं. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं गुरूंचं. यदाक्षरमणाख्येय मानंदमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रयेत. हे वर्णन आहे त्याचं महाराज. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. हे सद्गुरूंचं वर्णन आहे. हे सद्गुरूंचं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे गुरूंचं वर्णन आहे महाराज. त्यांना ना टेरिकॉटचा कपडा आवडतो आणि ते कोसल्याचाच पटका आवडतो. गाडी शिवाय तर अरे हे वर्णन नाही त्यांचं. तुम्ही उगा कोणाच्या नादी लागू नका. चिरंजीव पद वाचा. चिरंजीव पद 45 किती 42च ववे आहे. 42च ववे आहे. आणि त्याच्यात सांगतात कोणाला साधू म्हणावा, कोणाला साधक म्हणावा. काय केलं म्हणजे आपली मुक्ती होईल महाराज. भरकटू नका. विवेक वैराग्याचंच वर्णन. विवेक वैराग्याचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. दया करणे दे पुत्रा करणे दे पोटासी तेची दासाने दासी आपची दासाने दासी कृपामये साधू किती तोची भगवंता मूर्ती आनंदले साधू समाय नवरी सजना पंडिता काय वर्णन केलं महाराजांनी. कधी आम्ही या शब्दांकडे लक्ष देणार आहेत महाराज. किती वर्णन करावं आपण. किती वरवर परमार्थ चालू आहे आपला. म्हणून थोडा अंतर्मुख व्हा आणि जे सांगतायत गुरु त्यांच्या शरणागती पत्करून जे गुरु सांगतील ते आपण करावं. आणि ते सांगतात भजा रे विठ्ठला. नाही भजाल तर आयुष्य व्हायला जाईल, नाही तरी गेला जन्म वाया. कोणी असं म्हणतं की नाही नाही देवाला भजायचं जेव्हा बास एकदा लेकरा बाळाचे लग्न झाले की मग आपण करू. तुकोबा म्हणाले नाही, संसार कधीच पूर्ण होत नाही. किती बरोबरी करायचा प्रयत्न केला तरी महाराज दुसऱ्या चरणात. हरिता भरोभारी हरिता भरोभारी
भवाची पुरी वाहावी भवाची पुरी वाहावी हरिका भगवे हरिका भगवे तुकोबराय वर्णन करतात, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल. कोणी जर असं म्हणत असेल की संसार पूर्ण झाला की मग परमार्थाला लागू आपण, तुकोबराय म्हणले नाही, सावध व्हा, संसार पूर्ण होत नसतो. करिता बरोबरी दुरावशी दुरी. अरे तू म्हणशील संसार झाल्यावर परमार्थ करील, नाही, उलट संसार करशील तर दूर जाशील. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवसी. भव नदीच्या पाण्यामध्ये आपण वाहत चालले. मुक्ताबाईंचा अभंग आहे याच्यावर. तरी भव नदीचे पाणी रे गड्या मोठे बुडी ते. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे बुडी ते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पाडी ते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पाडी ते. तुम्ही असल्यामुळे डेअरिंग केली थोडीशी. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे पुढी ते. भल्या भल्या म्हणजे आता भल्या भल्यामध्ये किती नावं सांगू तुम्हाला. भल्या भल्या पोहणाऱ्यांना असं वाटत होतं त्यांना, नाही या पाण्यात पावता येतं आपल्याला. नाही नाही नाही, विश्वामित्र भल्या भल्या पावणाऱ्यांपैकी एक पावणाऱ्यात नाव सांगितलं. अर्जुन, त्याला वाटत होतं अर्जुनाला वाटत होतं नाही नाही मला काय काय देवच माझा आहे, काय मी पाहू शकतो. पण त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही अशी गॅरंटी घेऊ नका. भल्या भल्या पावणाऱ्यांना नाही पावता आलं तर तुम्ही मी कोणत्या झाडाचा पाला मारा, आपला नीट हात जोडावून गुरूंचे पाय पकडाव की या भव नदीतून मला काढा पाय. हो, करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवसी. काय करावं, काय नाही सांगितलं ना आता. भजा रे विठ्ठला. कसं भज का भजा, मग भजन करून भजा, मग सगळे मिळून एकदा भजन महाराज शेवटच्या चरणात भैरवीत काय म्हणतात.
काही न लगे का भावती काही न लगे का भावती न लगे का भावती काही न लगे का भावती काही न लगे भावती सुंदर भैरवी आपण ऐकलेली आहे. हरिभक्ती परायण सुरडकर महाराज आणि कदम महाराज आणि त्यांच्या जोडीला ओमप्रकाश महाराज, म्हणजे हे त्रिपुटीचे, त्रिपुटी संभाजीनगरचं वैभव महाराज. हो, हा प्रतिमा आहे. हे कुठेही असलं ना तर मला असा आनंद होतो, म्हणजे कीर्तन थोडस कमी पण आज तृप्त होऊ जरा यांच्या गायनाने ऐकून. आणि कीर्तनात जो विषय चालला त्या विषयाला धरून त्यांचं गायन असतं. म्हणजे
भाव असतो, भाव. राग वगैरे त्याच हिशोबाने त्या हिशोबाने राग आहेत त्यांचे. हो. आणि नाही, खरं आहे ना, ते फार महत्वाचं आहे ना. एकदा मीराबाई गायन करत होत्या. मीराबाईंचं सुंदर गायन होतं. मीराबाईंवर माझ्या मिसेस डॉक्टर जयश्रीची पीएचडी आहे. जनाबाई आणि मीराबाईवर तिची पीएचडी आहे. ती गायन करत असताना त्यांना समाधीच लागायचं. तुमच्या गायनामध्ये सुद्धा असं डोळे झाकून तल्लीन होतं माणूस. असं गायन असतं आणि प्रासादिकता आहे बघा. म्हणजे ते गायक खूप, म्हणजे काय म्हणून, संगीत विशारद असतात. ते काय अलंकारही गातात ते, पण ते असं वाटतं कधी थांबतील. प्रासादिकता नाही. मृदंगामध्ये प्रासादिकता असं, वाणीमध्ये प्रासादिकता. एखादं बोलतो ना, असं वाटतं तुम्ही बोलत राहा, फार छान वाटतं तुमचं. काही वाटते कधी थांबत, पण लयच आता कानाला लयच कंटाळा आला असं वाटतं. प्रासादिकता नसते वाणीमध्ये, गायनामध्ये, वादनामध्ये, पेटी वादनामध्ये प्रासादिकता पाहिजे. ती प्रासादिकता समर्पित भाव झाल्याशिवाय येत नाही. परमात्म्याला समर्पण झाल्याशिवाय, मी सेवा करतोय भगवंताची, असा समर्पित भाव असला पाहिजे. आणि म्हणून थोडस आणखी एक 2-5 मिनिटे या चरणावर आपण, खरं म्हणजे आपली वेळ झालेली आहे, पण तरी 2-5 मिनिटं आणखी 2 चरण जे होते आपले, त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकून आपण थांबूया. एक योगायोग असं छान आहे की बघा, परमात्म्यांवर आपल्याला कृपा केली की नाही. म्हणजे अजिबात, मी गाडीतच म्हणलो होतो की आपलं कीर्तन हुसतर तरी पाऊस येत नाही गाड्या, म्हणलो होतो की नाही गाडीमध्ये. अर्थात म्हणजे मी म्हणलो म्हणून नाही आला असं नाही, पण नाही आला ही ईश्वराची कृपा आहे की नाही. कशाचं क्रेडिट घ्यायची सवय लागली आपल्याला आजकाल. असं नाही, ही वाणीच त्यांनी दिलेली आहे, तर आपण त्याच्याविषयी काय सांगा. बोलण्याची वाणी कोणाची आहे, म्हणजे काय आपण म्हणतो त्याला प्रमाण आहे ना. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या हलविल्या प्राणू हले. हो, म्हणून त्याच्या सत्तेनं सगळं चाललेलं आहे. हे मी कीर्तन करतो, मला जर असं मनात जरी शंका आली, मी कीर्तन करायलो हुकलं त्या दिवशी, मी कीर्तन नाही करायलो, त्याच्या सत्तेनं कीर्तन चालू आहे. काय नळाला पाणी आलं, नळाला नाही पाणी आलं, टाकीतलं पाणी नळाद्वारे आलं. द्वारे म्हणजे नळ साधन आहे, पाणी तिकडे आहे. तसं हे शरीर वाणी साधन आहे, पण ते पुरवठादार करणारा तिकडे, तो नळ सोडतो इकडे येतं पाणी, असं लक्षात घ्या. आणि याचा जर अहंकार आपण घेतला तर होणार नाही. म्हणून संसारात अडकू नये. काय सांगितले, करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची एकुरी वाहवसी. ह्या संसाराला ओळखा. हा जो संसार आहे, हा संसार खरा आहे का खोटा आहे? तुम्ही सांगा मला, काय खरं आहे की संसार खरा आहे का खोटा आहे? आता कीर्तनात तर खरं बोला, एरवी तर चालूच आपलं तिकडं, पण कीर्तनात तर खरं बोला. हा, नाही, हे आपण म्हणायलो का मनातून वाटायलोय? हा प्रपंच, एक तर प्रपंच खोटा वाटत नाही, वाटतो का? आणि समजा कीर्तनात ऐकला तर आपण ते शब्द पकडतो, तसं होतं का? आपण बोलताना बोलत असतो, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येजार हरिवीन. थोडक्यात तुम्हाला सांगायचंय, महत्वाचा विषय असल्यामुळे सांगतो. हा संपूर्ण दिसणारा जो प्रपंच आहे, हे एक मोठं स्वप्न आहे. 2 स्वप्न आहेत आपल्याला. एक रात्री झोपीत पडतं, तो एक स्वप्न, आणि एक आयुष्यभर पडतं, त्याचं नाव हे दुसरं स्वप्न. ज्याला आपण स्वप्नावस्था म्हणतो, ती कधी संपत्ती? सकाळी उठल्यावर संपत्ती. आणि जागृती कधी संपत्ती? जागृती संपत नाही, ती मेल्यावर सुद्धा संपत नाही, पुन्हा दुसऱ्या जन्माला घालते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप. म्हणून थोडस विचार करा. मला अगदी वेळ झाल्यामुळे थोडक्यात सांगतो. हे मोठं स्वप्न आहे, याच्यावर अडकू नका. हे काय मोठं स्वप्न आहे, एक छोटं स्वप्न, एक मोठं स्वप्न. मग काय करावं आपण, मला सांगा. पाण्यात नाव पाहिजे का नावेत पाणी पाहिजे? पाण्यात नाव आहे, नावेत पाणी गेलं तर बरोबर ना? किती मंडळी हुशार आहे बघा बरं. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. संसारात चित्त पाहिजे का चित्तात संसार पाहिजे? बसले शांत. होत आलंय आपलं, थोडक्यात उत्तर द्या. आता काय प्रश्न अवघड वाटला का? संसारात चित्त पाहिजे का चित्तात संसार पाहिजे? नाही, कधी मेळ बसावा आपला? 5 वर्ष झाले आत्ताची.
5 वर्ष नाही, एका तासात काम हो, एका तासात बी नाही. गाणं भेटी का? हा अगदी बघा बरं, प्रमाणे महाराजांनी दिलं. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होऊन उठी कवन ऐकजो. ऐका, तुम्ही ऐका. तुम्ही श्री गुरूंकडे जाऊन त्यांच्या ऐकण्यामध्ये 3 प्रकार आहेत. ऐकण्याचे 3 प्रकार आहेत. श्रवणाचे 3 प्रकार. आपततः श्रवण, अंगी श्रवण आणि अंग श्रवण. हे फार वेदांताच्या तपशिलात जात नाही. आमचे बनकर महाराज त्यात ते तज्ञ आहेत. आपततः श्रवण म्हणजे हे कीर्तन प्रवचन आहे, आपततः श्रवण आहे. श्री गुरूंकडे आपण जाऊन ऐकतो त्याला म्हणायचं अंग श्रवण, अंगी श्रवण. आणि एकांतात बसून त्यांनी दिलेल्या मंत्राचा जो आपण जप करतो त्याला म्हणायचं अंग श्रवण. त्यांनी मुक्ती मिळते बरं का. कीर्तन ऐकून मुक्ती नाही मिळत. कीर्तन ऐकून फक्त तिकडं प्रवृत्ती होत असते. कीर्तन ऐकून मुक्ती नाही. मुक्ती कशाने? श्री गुरूंच्या बोधाने. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. साधू बोधाने माणूस मुक्त होत असेल तर महाराज ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय साधूंकडे आपण गेलो पाहिजे असं मला सांगायचं. तुकोबारायांनी काय सांगितलं ते काय नाही, तुम्ही किती बरोबरी करा संसार पूर्ण होणार नाही. मग एक करा. काय करा? काही न लगे एक भावची कारण. काय कारण आहे? भाव. हो, शुद्ध ज्याचा भाव झाला शुद्ध ज्याचा भाव झाला. भाव शुद्ध करा. अहो, परमार्थाची पहिली पायरी कोणती असं जर तुम्ही विचारलं ना मला तर मी सांगला अंतःकरण शुद्ध करणं. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा. काय सांगावं तुम्हाला. मी राहतो इकडे बायपासला. एक कधी अतिशय चिकट माणूस आमच्या बाजूला बरं का, आमच्या कॉलनीत राहणार अतिशय चिकट. पण एक दिवस 1 किलो पेढ्याचा बॉक्स घेऊन आला. सर पेढे घ्या, सर पेढे घ्या. मला आश्चर्यच वाटलं. म्हणलं हो कधी अर्धा कप चहा पाहिजेत नाही आणि आज पेढे घेऊन आला. त्याला म्हणलं कशाचे पेढे तेवढं विचारू नका. म्हणलं नाही असं जमणार नाही. म्हणलं आपण पेढे खायचे म्हणजे मला काहीतरी, हे बघा पेढे कधी वाटतं माणूस काहीतरी आनंदाची बातमी आहे, काहीतरी आनंद झालेला आहे. मग आनंद वाटला पाहिजे ना एकमेकांना. मग तुम्ही काय झालं ते सांगा. ते म्हण नाही महाराज ते सांगण्यासारखं नाही म्हणून सांगा ना म्हणे. ते म्हणे तुम्हाला माहिती आहे मी महाराज आहे मला सांगा. ते म्हणे हा पा तुम्ही महाराज आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो पण तुम्ही कोणाला सांगू नका असं तो मला म्हणला. मी तुम्हाला कसं सांगू आता प्रश्न आहे की नाही. पण हे बघा तुम्ही आपल्या जवळचे म्हणून तुम्हाला सांगतो पण तुम्ही कोणाला विठाला विठाला तुम्ही आपले म्हणून मी तुम्हाला सांगतो पण तुम्ही कोणाला सांगू नका. तो म्हणला महाराज माझ्या शेजारी हे पोरग राहत होतं ते 12वीला होतं. माझ्या मनात लई इच्छा होती नापास होऊन. आजच निकाल लागला नाही नापास झालं त्याचे पेढे घ्याव का आता. ते पेढे खाव का आपण आता. काय ते महाराज नाही. अहो काय दुसऱ्याच्या वाईटात जर तुम्ही आनंद शोधत असाल तर महाराज आदोगतीला जा. माझं मत आहे प्रगती करता येत नसेल ना तर किमान खाली तर जाऊ नका ना. जिथं आहे तिथं तरी राहा. काय खरं तर जिथं आहे तिथं बी राहू नका. हळूहळू ढाले ढाले प्रगतीकडे गेलो पाहिजे. हो म्हणून काय करा. काय नाही सोपं आहे. आम्ही सांगत असतो हुशार पोराची संगत धर म्हणजे तुला अभ्यास होईल. तसं परमार्थात सांगणं चाललं संतांची संगत धरा. चांगल्या चित्ताच्या स्वभावाच्या माणसाची संगत धरा. हे हरिपाठात सांगितलेलं आहे. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. हो आणि दुसरं प्रमाण हरिपाठातलंच कोणतं संगत. संतांचे संगती मनोमार्गे गती
आकळावा श्रीपती येण्याची पंथे. मग काय करा, हे ज्या महात्म्याने सांगितलं त्यांचं पण नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून सगळे म्हणून एकदा भजन करू. ज्ञानेश्वर सगळ्यांनी हात वर करा, आपण भजन करू. बसून बसून तुम्ही कंटाळला, 2 तास झाले बसून, मुखाने भजन करा सगळ्यांनी. तुकाराम 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 बोला सगळे बोला. तुकाराम 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 तुकाराम